श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जानेवारीला आलेली आहे षटशिला एकादशी। तर एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असते आणि या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दारिद्र्य, दुःख, गरिबी नष्ट होईल आणि दारिद्र्य आर्थिक समस्या जी आहे तर त्या कमी व्हाव्यात, पैसा संबंधीच्या अडचणी असेल तर त्या देखील दूर व्हाव्या। त्याचप्रमाणे आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा संपावा, शनी दोष, ग्रह दोष, तर हे सर्व दोष आपले नष्ट व्हावेत यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला ही एक महत्त्वाची वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, जो तर तो सुद्धा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा कसा लावायचा आहे, दिव्यामध्ये नक्की कोणतं तेल आपल्याला वापरायचं आहे, वस्तू आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायच्या आहे, कोणत्या चुका आपल्या हातून घडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, पिंपळाचं झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। ज्याप्रमाणे वटवृक्षाला, बेलाच्या झाडाला, केळीच्या झाडाला, त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाला, तसेच शमी वृक्षाला हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व आहे, तर त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा खूप धार्मिक महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते, घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते। बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे। पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्रीहरी देव आहेत, फांद्यांमध्ये नारायण आहेत, पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे। पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान विष्णू देवांचे एक स्वरूप मानलं गेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे हे निवासस्थान सुद्धा आहे। पिंपळाचं झाड हे जे आहे तर ते भगवान विष्णू स्वरूप असल्याने तेथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास आहे, कारण ज्या ठिकाणी विष्णुदेव आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ती आपोआपच येत असते। त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचे सुद्धा आपल्याला अखंड कायम कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात। तर एवढंच नाही तर सर्व देवी देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळून अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्याला पितृदोषांपासून आपली सुटका होईल। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनी देवांची छाया असते, त्यामुळे शनी दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील। आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे तर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे। प्रदोष काळामध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे, पिंपळाला ही वस्तू अर्पण करायची आहे। पिंपळाची झाडाची जी पूजा आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे, कारण सूर्योदया अगोदर म्हणजे उगवत्या सूर्यांच्या अगोदर आपण जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्यावेळेला पिंपळाच्या झाडावरती अलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण, अलक्ष्मी म्हणजेच काय तर दारिद्र्य, गरिबी, तर ही तिथे निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं नाही। त्यामुळे आपण पिंपळाची पूजा जी आहे तर ती पिंपळाला जी काही वस्तू अर्पण करायची आहे, दिवा लावायचा आहे, तर तो आपल्याला प्रदोष काळामध्ये लावायचा आहे। प्रदोष काळ म्हणजे
5:30च्या नंतर 7:30 पर्यंत आपण हा प्रदोष काळ मानला जातो आणि या वेळेमध्ये तुम्ही केव्हाही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता आणि ती अतिशय शुभ मानली जाते। कारण तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सर्वत्र फिरत असते आणि या वेळेला आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, लोटा भरून घ्यायचा आहे। स्टीलच्या तांब्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती टाकायची आहे। यानंतर आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे आणि कणिक आपण जेव्हा मळतो तर त्यावेळेला आपल्याला त्या कणकेमध्ये पिठामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला करायचा आहे। चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। आता जर चौमुखी दिवा करणं शक्य नसेल तर तुम्ही निरांजन किंवा मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल, परंतु यामध्ये आपल्याला 4 वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे। यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा आपण तिळाचं तेल घातलं तरी देखील चालेल, परंतु तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि जाताना आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ उडीद आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर अजून एक वस्तू आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतो, तर ही वस्तू कोणती हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे, धूप लावायचा आहे। हा दिवा ठेवण्या अगोदर तिथे थोड्याशा आपल्याला अक्षता ठेवायच्या आहे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहे खाली आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही, त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे। 4 वाती टाकायच्या आहे प्रथम आपल्याला आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे, दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे पाणी लोटा भरून पाणी नेलेलं आहे तर ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या झाडाला आपण हे पाणी अर्पण करत असताना पण करायचं आहे। पाण्यामध्ये आपण थोडीशी साखर जी आहे तर ती घातलेली असते, म्हणजे हे पाणी गोड असतं। हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, दिवा ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ काळे उडीद तर हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत। अगदी चिमूटभर चमचाभर जरी तुम्ही काळे तीळ अर्पण केले किंवा काळे उडीद अर्पण केले तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे, तर ती म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर जाणार आहोत तर त्या वेळेला आपल्याला 7 धान्य घ्यायचे आहे आणि प्रत्येक धान्याचे 5-5 दाणे घेतले तरी सुद्धा चालतील आणि ही धान्य आपल्याला आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरून आपल्याला 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे, उतरवून घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, नकारात्मकता असेल तर ती त्यामध्ये शोषली जाईल आणि हे धान्य आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे मनोभावे। पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं हा पिंपळाच्या लावला जातो। तर त्यावेळेला शनीशी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात। आपली साडेसाती जी आहे तर ती कमी होत जाते, साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होत असतो। तर अशा प्रकारे पिंपळाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा आवर्जून या दिवशी घालायची आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या पंचाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर झाडाखाली बसायचं आहे
आणि झाडाच्या खोडाला आपले दोन्ही हात लावायचे आहे, म्हणजे स्पर्श करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर आपली जी समस्या आहे तर ती समस्या आपल्याला व्यक्त करायची आहे. जसं की आपल्याला काही आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा आपली प्रगती होत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमची मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला आपले दोन्ही हात लावून झाडाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही. घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर जी आपण 7 धान्य आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलेली आहे तर ती त्या आजारी व्यक्तीवरून ओवाळून घेऊन पिंपळ वृक्षाखाली ठेवली तरी देखील चालणार आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होतो. त्याचबरोबर आपला शनी दोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो, कारण स्वतः शनिदेवांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करेल त्याला शनीचा त्रास होणार नाही. तर यामागे सुद्धा एक छोटीशी कथा आहे. तर ती कथा काय आहे तर महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या. मग विश्वकर्माने दधीच्या हाडांपासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते. महर्षी दधीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि त्या सती जाण्यास निघाल्या. देवांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने ऐकलं नाही. महर्षी दधीची त्यांची जी पत्नी होती तर ती त्यावेळेला गर्भवती होती. तिने तिच्या गर्भातून आपल्या मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली आणि ते मूल पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची पाने खाऊन जगले आणि म्हणूनच त्याला पिपलाद ऋषी असे सुद्धा नाव पडले आहे. आणि हे पिपलाद ऋषी जे होते तर त्यांनी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली. त्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. यानंतर त्यांना समजले की आपले वडील हे शनी दशेमुळे मरण पावले. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड जो प्राप्त केला होता तर त्याचा वापर करून शनिदेवांना शिक्षा दिली आणि शनिदेवांनी पिंपळात ऋषींची माफी मागितली आणि वचन दिलं की जो कोणी पिंपळाची पूजा करेल त्याला शनीचा त्रास अजिबात होणार नाही. तर अशी ही छोटीशी कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळे पिंपळाची पूजा केल्यामुळे शनीचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही आणि म्हणूनच आपल्याला ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपला शनिदोष पितृदोष संपण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. प्रत्येक शनिवारी जरी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी सुद्धा चांगलं असतं, शुभ असतं, त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असतं. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला षटशिला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा मनोभावे करायची आहे. सांगितल्याप्रमाणे छोटेसे उपाय देखील करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.